बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात येतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद हा पाळण्यात येतोय, तर दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा असाच बंद पाळण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे जालन्यामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच अनेक दुकानं बंद आहेत। व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दर्शवलेला आहे। लातूरमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा मराठा समन्वयक यांनी बंदचं आवाहन केलंय, तर त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। तर लातूर जिल्ह्यात सकाळपासूनच कडकडीत बंद हा पाळण्यात येतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण पाहतोय की राज्यात विविध ठिकाणी बंद पाळण्यात येतोय। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचे पडसाद उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सुद्धा दिसून येत आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावामध्ये कडकडीत बंद हा पाळण्यात येतोय। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा यापुढील आंदोलन हे अधिक तीव्र असण्याचा इशारा सुद्धा मराठा आंदोलकांनी यावेळी दिलेला आहे। या बंदचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूर जिल्ह्यामधील उत्तर सोलापूरमध्ये पूर्णतः कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण देण्याचं वटहुकूम काढलं, तसा आदेश काढला, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती पूर्णतः होत नसल्याचं चित्र एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। हे जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी त्यांची मागणी आहे। आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकता की मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावामध्ये। आपण या ठिकाणी बघू शकताय की जी रहदारीची दैनंदिन जीवनामधली जी दुकान आहे ती पूर्णतः या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। फक्त आपण जर बघितलं तर अत्यावश्यक सेवेमधले जे मेडिकल्स असतील किंवा जे क्लिनिक्स असतील ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज या कोंडी गावामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लवकरात लवकर ही जी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी जी आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी अशीच यांची मागणी असणार आहे। अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, कोंडी।